नमस्कार. यंतरंगच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चेसाठी विषय निवडलेला आहे व्यक्तिमत्व विकास. आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती वावरत असतात. त्या आपल्याला या ना त्या माध्यमातून प्रभावित करत असतात. कुणाचं दिसणं, कुणाचं वागणं, कुणाचं बोलणं आपल्याला अतिशय भावतं आणि मग अशा व्यक्ती साहजिकच लोकप्रिय सुद्धा झालेल्या आपल्याला दिसतात. पण हे सगळं एका रात्रीत घडतं का? नाही. किंबहुना एखादे सुंदर व्यक्तिमत्व फुलत असताना, बहरत असताना त्यामागे एक मोठी प्रक्रिया घडत असते. ही नेमकी प्रक्रिया काय असते? व्यक्तिमत्वाची ही अशा पद्धतीची जडणघडण, बांधणी कशी बरं होत असेल? या सगळ्याचा विचार आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत. त्यासाठी उपस्थित या आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या तज्ज्ञांचं. आपल्याबरोबर आहेत अशोक देशमुख सर. राईट लाईफ फाउंडेशनचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि TISS सारख्या अनेक नामवंत संस्थांमध्ये ते मार्गदर्शन करत असतात. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्याबरोबर आहेत अलका जोशी मॅडम, ज्या स्वतः विद्यार्थीप्रिय शिक्षिका तर आहेतच, पण त्याबरोबर कलावंत सुद्धा आहेत. मॅडम, आपलंही मनपूर्वक स्वागत. आपल्या प्रत्येकाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे म्हणूया, किंवा असा हा विषय आहे की आपल्याला सगळ्यांनाच वाटतं आपलं व्यक्तिमत्व छान असावं, आपल्याविषयी इतरांचं मत छान असावं. पण व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय? आपल्या मित्रमैत्रिणींना विचारूया. काय वाटतं तुम्हाला, व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय असतं? मला व्यक्तिमत्व म्हणजे वाटतं की आपण आपल्याला कशा प्रकारे घडवू शकतो, आपण स्वतःची जडणघडण कशी करू शकतो, म्हणजे व्यक्तिमत्व म्हणता येईल. म्हणजे व्यक्तिमत्व. बरं, व्यक्तिमत्व म्हणजे एक आपला सर्वांगीण विकास हवा, ज्यामुळे आपण आपला समाज सुधारू शकेल व स्वतःचा विकास करून हे जीवन चांगले जगू शकेल. माझ्या मते व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचा शारीरिक किंवा मानसिक विकास होय, किंवा व्यक्तिमत्व आपण त्यावरच आपलं सर्वांगीण व्यक्तिमत्व होऊ शकते की जेव्हा आपला शारीरिक व मानसिक विकास संतुलित होईल. बरं, खूप छान उत्तरं दिलीत तुम्ही. आता आणखीन एक प्रश्न विचारते की तुम्हाला आवडणारी व्यक्तिमत्व कुठली? वॉल्ट डिझने. ते एक उत्तम दिग्दर्शक आहेत, उत्तम लेखक आहेत, उत्तम कलावंत आहेत. त्यांनी मिकी माऊस सारख्या एका उत्तम अशा खेळाला जन्म दिला. तर मला ते खूप आवडतात. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या कुठल्याच आयडियांना वेस्ट जाऊ नये द्यायचं, आणि त्यांचा खूप प्रभाव आहे माझ्यावर. वा. मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं व्यक्तिमत्व आवडेल, कारण त्यांच्याकडे खूप वाईट प्रथा होत्या, तरीसुद्धा त्यांनी जुगारत आपले शिक्षण पूर्ण करून त्यांनी एवढे देशाला उच्च स्तरावरती आणलं. मला महात्मा गांधी यांच्यासारखे व्यक्तिमत्व आवडतात, कारण त्यांनी हिंसेच्या मार्गाने न चालता त्यांनी अहिंसेच्या मार्गाने त्यांनी वापर केला. यांचा माझ्यावरती मोठ्या प्रमाणात प्रभाव. बरं, आता ही सगळी उत्तरं खरंच खूप सुंदर आहेत, पण मला आणखीन जाणून घ्यायचं की तुमच्या आसपास पण ज्या व्यक्ती वावरत असतात त्यातही तुम्हाला कोणीतरी प्रभावित करत असेल, तर त्यापैकी तुम्हाला कोण आवडतं? कारण ही सगळी व्यक्तिमत्व थोर पुरुष आहेत, त्यांनी तर आपण नक्कीच प्रभावित असतो. हां, मला माझे वडील आवडतात, कारण त्यांचं व्यक्तिमत्व माझ्यासाठी खूप चांगलं आहे. त्यांचा जो प्रामाणिकपणा, सगळ्यांशी प्रेमाने बोलणं, ते मला खूप आवडतं. मला माझ्या सरांचं व्यक्तिमत्व खूप आवडतं. ते एवढे चांगलं गणित शिकवतात की त्यांचा माझा सारखा परिणाम होत असतो. त्यांनी कोणतं पण गणित सांगितलेलं मला लगेच कळतं. मुलांनी आता जे सांगितलं की व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय, आणि त्यांच्या डोळ्यासमोर असलेली व्यक्तिमत्व जी त्यांना प्रभावित करतात, काय वाटतं आपल्याला? व्यक्तिमत्व या शब्दाचा खरं म्हणजे अर्थ असा आहे की व्यक्तिमत्व या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. व्यक्त होणे, एक्सप्रेस अवर सेल्फ, हे व्यक्त होणं म्हणजे व्यक्तिमत्व आहे. व्यक्त होणं होत असताना मनुष्य जे जे व्यवहार करतो त्या सगळ्या कारभाराला व्यक्तिमत्व म्हणतात. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक माणसाला व्यक्तिमत्व असतं, पण हे व्यक्तिमत्व विकसित केलं तर त्या व्यक्तिमत्वाला एक अर्थ प्राप्त होतो, आणि म्हणून व्यक्तिमत्व आणि विकास हा त्याला जोडलेला शब्द आहे.
अन्यथा सगळ्याच व्यक्तींना व्यक्तिमत्व असतं. व्यक्तिमत्व विकास म्हणजे शारीरिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक अशा सगळ्या साखळीबंधांचा एक समूह म्हणजे व्यक्तिमत्व विकास आहे. म्हणजेच कुंभार जसं मातीला आकार देतो तसं आपण आपल्या सामाजिक, भावनिक आणि बौद्धिक अशा सगळ्या गोष्टीतनं आपलं हे व्यक्तिमत्व विकसित करायचं असतं, म्हणजेच त्याला आकार द्यायचा असतो. म्हणजे अनेक बाबी याच्याशी निगडीत आहेत. आता मुलांनी जी उदाहरणं सांगितली ती ऐकून काय वाटलं तुम्हाला, की त्यांना जर ही व्यक्तिमत्व प्रभावित करतायत? नाही, ही गोष्ट अतिशय चांगली आहे की परंतु असं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी दुसऱ्याचं अनुकरण करणं हे केव्हाही चांगलं, पण ते अंधानुकरण करू नये. ज्या व्यक्तिमत्वामधनं आपल्याला घेण्याजोग्या काही चांगल्या गोष्टी आहेत आणि त्यांचं जर अनुकरण केलं तर केव्हाही चांगलं आहे, पण एखादी गोष्ट दुसरा करतो ती चांगली आहे म्हणून आपण करणं हे कधीही बरोबर नाही आहे. आत्ता जसं सरांनी आपल्याला सांगितलं की व्यक्त होणं म्हणजे व्यक्तिमत्व, ही किती छान व्याख्या आहे नाही का? मग आपण कुठल्या कुठल्या प्रकारे व्यक्त होत असतो? आपण जे जीवनात गोष्ट करतो त्या गोष्टीने आपण व्यक्त होतो. आपल्या कृतींमधून आपण व्यक्त होत असतो. उदाहरणार्थ जसं की आपण चांगला अभ्यास केला तर दुसरे म्हणतात की चांगला अभ्यास केला म्हणून तुला चांगले मार्क मिळाले. म्हणजे तुझी हुशारी तू व्यक्त केलीस अभ्यासाच्या माध्यमातून. आणखीन असे काही पर्याय आहेत का आपल्याला व्यक्त होण्यासाठी? हो, आजकाल आपण व्यक्त व्हायचं म्हटलं तर आपल्याकडे सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत. FB आहे, व्हॉट्सअप आहे. कुठेही जायचं असलं, काही असलं की आपले स्टेटस पटकन अपडेट होतात. सो आय थिंक व्यक्त होण्यासाठी ते तोही एक मार्ग आहे. हो, म्हणजे आता डिजिटल व्यक्तिमत्व पण तितकंच डिजिटल व्यक्तिमत्व तितकंच महत्त्वाचं आहे. आपले व्यक्तिमत्व भावनिकदृष्ट्याही प्रकट होत असते. आपलं व्यक्तिमत्व हे मला वाटतं की स्वभावांद्वारे व्यक्त होत असतं. जसं आपण राग, द्वेष किंवा आपला जो स्वभाव असतो, मूळचा स्वभाव असतो, त्याद्वारे आपलं व्यक्तिमत्व व्यक्त होत असतं. म्हणजे भावनिक आपल्या क्षमता हा एक मोठा आधार व्यक्तिमत्वाचा आहे असं या सगळ्या मुलांचं मत दिसतंय. आणि आत्मविश्वास हा त्यांना खूप महत्त्वाचा वाटतो. याविषयी काय सांगाल सर? व्यक्तिमत्व आपण जे म्हटलं की व्यक्त होणं, तर व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो, ही अशी गोष्ट आहे की ती इनसाईड आउट आहे, आतून बाहेर येणारी गोष्ट आहे. ती बाहेरून आतमध्ये येणारी नाही. म्हणजे खूप चांगले कपडे घातले म्हणून तुम्ही कलेक्टर व्हाल असं नाही. तर इंटरव्ह्यू घेतला जातो तुमचा, आणि त्या इंटरव्ह्यूचा अर्थ असा आहे की इंटरव्ह्यू, नॉट आउटर व्ह्यू ओनली. इंटरव्ह्यू, तुम्ही आतमधून कसे आहात, तुमची डेव्हलपमेंट आतमधून कशी झालेली आहे. आणि म्हणून मग प्रसंगी आपल्याला अशी व्यक्तिमत्व दिसतात की बाहेरून आपल्याला असं वाटणारच नाही की हा माणूस इतका मोठा आहे, परंतु त्याच्याशी बोलायला लागल्यानंतर, त्याच्याशी व्यवहार करायला लागल्यानंतर आपण प्रभावित होतो की अरे हे काहीतरी वेगळंच रसायन आहे. हे त्यावेळेस आपल्याला कळतं. 100 पायऱ्या आहेत आणि 100 पायऱ्यांमधल्या पहिल्या पायऱ्या 15 पायऱ्या ज्या आहेत त्या शालेय जीवनातल्या आहेत, शालेय शिक्षणातल्या आहेत. 15 पायऱ्या की ज्या आपण चढल्याच पाहिजेत. त्याच्यामध्ये मग अभ्यास आहे, गणित आहे, भाषा आहे, ह्या सगळ्या माध्यमांतून आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करत असतो. त्यामुळे शालेय शिक्षण ही सुरुवातीच्या 15 पायऱ्या आहेत, अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु या 15 पायऱ्या क्रॉस केल्यानंतर पुढची गोष्ट शिल्लक राहते की तुमच्यामध्ये काही कौशल्य निर्माण झाले की नाही, तुमच्यामध्ये कम्युनिकेशन आहे की नाही, लोकांशी तुम्ही संपर्क साधू शकता की नाही, तुमच्याजवळ आत्मविश्वास किती आहे, तुमच्याजवळ धैर्य किती आहे, कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याचं कसब तुमच्यात किती आलेलं आहे. ही सगळी कौशल्य आहेत. आणि ही कौशल्ये जी आहेत त्या पुढच्या 30 पायऱ्या आहेत. म्हणजे कौशल्य आणि पहिल्या 15 अशा एकूण 45 पायऱ्या, आणि पुढच्या 55 पायऱ्या म्हणजे तुमचा दृष्टिकोन, की जीवनाकडे बघण्याची तुमची वृत्ती काय, आपली कौशल्य जी आपण शिकत असतो याचा जीवनाशी थेट काय संबंध आहे. आपण इतिहास का शिकतो, आपण भाषा का ऐकतो, आपण फिजिक्स का शिकतो, गणित का शिकतो, हे सगळं जे शिकणं आहे त्याच्या मागे काय अर्थ आहे, हा दृष्टिकोन जर आपण ठेवला तर मला असं वाटतं समग्र व्यक्तिमत्वासाठी ती अत्यंत उपयुक्त गोष्ट ठरेल. नक्कीच. सरांनी आपल्याला इतक्या छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. पण आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज व्यक्तिमत्व विकासाविषयी चर्चा करत असताना मगाशी जो उल्लेख झाला की आपण आत डोकावून पाहिलं पाहिजे, स्वतःला समजून घेतलं पाहिजे. इथे जे आपले विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत, आपण एक प्रयत्न करूया. अगदी प्रामाणिकपणे मला तुम्ही सांगा की तुम्हाला तुमच्यातलंच काय आवडत नाही? मला माझ्यातली एक गोष्ट आवडते की मी जेव्हा दुसऱ्याशी बोलत असतो, दुसऱ्याला ते माझं म्हणणं पटतं व मी त्याला इम्प्रेस करतो.
मला माझ्यातील ही जे गोष्ट आवडते आणि काय आवडत नाही? जे शिखर मला जिंकायचे हा. आहे ते शिखरापर्यंत मी पोचतो. काय काय जिंकतो व काय काय थोडं हरतो, ते मला मग आवडत अपयश मिळालं की तुला ते आवडत नाही? Yes. बरं. मला कोणत्याही गोष्टीचा लवकर राग येतो, ते मला माझ्यातलं बदलायचं आहे. माझ्यामध्ये जो आत्मविश्वास कमी आहे तो मला म्हणजे राग येतो की माझ्यामध्ये कमी आहे, मी पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे. म्हणजे ती गोष्ट मला आवडत नाही. बरं. एखादी गोष्ट ठरवली तर मी ती जिद्दीने करू शकते आणि ती मला मिळते पण. हा माझा आत्मविश्वास आहे. परंतु कधी कधी माझा हा विश्वास जास्त पण होतो की माझा स्वतःचा गर्व होतं ना, ही गोष्ट माझ्या जास्त कधी कधी घडते की मग त्याच गोष्टीमध्ये ज्या गोष्टीमध्ये Overconfidence. ओव्हर कॉन्फिडन्स की ज्या गोष्टीमध्ये मी पारंगत आहे तीच गोष्ट मला कधी कधी नडायला येते. असं खूपदा होते. मला ती गोष्ट बदलायची माझ्यातली. बरं. मला अपयश आलं की मी खचून जाते. एक सामूहिक ही मला वाटतं कल्पना दिसते की यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी कशा स्वीकारायच्या याविषयीचं कुतूहल आहे मुलांमध्ये. मॅडम काय सांगाल? बेसिकली एखाद्याच्या अंगामध्ये कुठला तरी एक गुण स्ट्रॉंग असतोच. एखाद्याला एक गोष्ट येत नाही ती दुसऱ्याला येईलच ह्याची गॅरंटी नाही. त्यामुळे ती नाही आली तरीसुद्धा आपण अपयश किंवा खचून न जाता आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये स्वतःच्यामध्ये कुठला गुण स्ट्रॉंग आहे ते बघणं आणि मग त्याच्यावरती विचार करून तो विकसित करायला पाहिजे. किंवा परीक्षेच्या काळामध्ये घाबरून जायचं नाही. तेव्हा पण सकारात्मक दृष्टीने विचार करायचा. मी आता अभ्यास करतोय, मला चांगले मार्क मिळतील, मला यश मिळेलच, या दृष्टिकोनातनं आपलं माइंड पण तेवढं सकारात्मक होतं आणि आपला अभ्यास चांगला होतो. एखादी गोष्ट नाही आवडली तर दुसऱ्याला स्पष्टपणे सांगायचं की मला ही गोष्ट आवडत नाहीये किंवा ही गोष्ट मी करणार नाही. त्याच्यामध्ये पण आपलं व्यक्तिमत्व दिसून येतं. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळेस कुटुंबामध्ये 15-20 लोक असायचे. मे बी वेगवेगळ्या कुटुंबामध्ये जास्त असतील, पण आत्ताची जी कुटुंब पद्धती आहे तिथे 3 किंवा 4 आई वडील आणि मुलंच राहतात. आणि आमच्या दशेमध्ये ज्यावेळेस आम्ही चुकायचो त्यावेळेस मार्गदर्शन करणारी वेगवेगळी घरामध्ये लोकं असायची. इंडिरेक्टली मी असं म्हणेल की त्यावेळेस आम्हाला व्यक्तिमत्वाचा आमचा पैलू घडवण्यासाठी तिथे तुम्ही कुठे चुकताय नेमकं, तर अशी सांगणारी व्यक्ती जास्त असायची त्यावेळेस. पण आत्ता नेमकं उलटं झालं आहे. कौटुंबिक पद्धती बदलली, राहण्याची शैली बदलली आणि कुटुंबामध्ये फार कमी मेंबर असतात. आणि अशा वेळेस विद्यार्थ्यांना मला असं वाटतं की खरोखर जे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं पाहिजे व्यक्तिमत्व विकासाचं, ते शाळांच्या माध्यमातून लाभलं पाहिजे. कारण मुलं शाळेमध्ये जास्त वेळ असतात, घरामध्ये कमी असतात. मीडियाचा पण मी सांगतो रोल फार महत्त्वाचा आहे. कारण आज पालकांना विद्यार्थ्यांशी बोलायला वेळ नाही आहे. विद्यार्थी जास्त वेळ इतर वेळेस मीडियासमोर म्हणजे टी व्हीच्या समोर असेल, चॅनलच्या समोर बसलेले असतात. मग चॅनल आपापल्या परीनेही त्यांना बरोबर. मार्गदर्शन करतं. तुमच्या प्रश्नाचा मतितार्थ जर सांगायचा तर विविध जे घटक आहेत, मग पालक असतील, कुटुंब व्यवस्था असेल, शाळा असेल किंवा सोशल मीडिया किंवा कुठल्याही पद्धतीची माध्यमं असतील जी मुलांपर्यंत पोहोचतात, ती त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात नेमकी काय भूमिका बजावतात? वस्तुतः जर बघितलं तर व्यक्तिमत्व विकास हा त्या व्यक्तीसाठी जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू झालेला असतो. मग त्याचे आईवडील, मित्र, शेजारी या सगळ्यांकडून त्याला ते मिळतच असतं. आणि आता सरांनी ते सांगितली एक गोष्ट की आजूबाजूला खूप साधनं झालेली आहेत, तर ह्या साधनांमधून मूल खूप शिकत असतं. त्यामुळे आमच्या वेळेस असं होतं आणि आता असं आहे, असा निराशावादी सूर गाण्यापेक्षा मी तर असं म्हणेन की अरे आता इतकं असं आहे हे पूर्वी का नव्हतं. इतकी प्रगती झालेली आहे. फक्त याच्यामध्ये एक आहे, एक गोष्ट फार महत्त्वाची. 2 भाग असतात, एक आशावादी विचारसरणी आणि एक निराशावादी विचारसरणी. निसर्गाने म्हणा किंवा देवावर विश्वास असेल तर देवाने म्हणा, प्रत्येकाला 2 बैलं दिलेली आहेत. या जगामध्ये येताना प्रत्येकाला 2 बैलं दिलेली आहेत. ही 2 बैलं, एक असतो आशावादी बैल आणि एक असतो निराशावादी बैल. तर मीच असा प्रश्न विचारतो की कोणता बैल स्ट्रॉंग असावा? कोणता बैल सर्वसाधारणपणे स्ट्रॉंग असतो? आशावादी. काही जण काय म्हणतात, स्ट्रॉंग असणारा पण निराशा. आता या मुलीने सांगितलं की मला अपयश मिळालं की मी खचून गेल्यासारखं होतं. मला असं खचून गेल्यासारखं होतं ना आपल्याला. कधी कधी न्यूनगंड येतो, एखाद्या परीक्षेत आपण नापास झालो, आपल्याला न्यूनगंड वाटतो. हे निराशावादाची गोष्ट आहे. तर काही जण म्हणतील की निराशावादी बैल स्ट्रॉंग असतो आणि काही जण म्हणतील की आशावादी बैल स्ट्रॉंग असतो. पण याचं उत्तर असं आहे, ज्या बैलाला आपण जास्त खाऊ घालतो तो बैल स्ट्रॉंग असतो. तुम्ही बेसिकली विचार काय करता, तो बैल स्ट्रॉंग असतो.
तुम्ही जर आशावादाने विचार केला तर तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व आशावादी होऊ शकतं. विचार काय करायचा हे आपल्या हातात असतं. मुलांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वातलं काय काय खटकतं. मुळात ही जाणीव असणं याचा किती फायदा होतो आणि ही जाणीव झाल्यानंतर पुढची पावलं काय असावीत? दोघांनाही प्रश्न आहे हा. पहिले म्हणजे जर निराशावादीपणा आपण अंगात बाणवला तर आपला व्यक्तिमत्वाचा विकास होतच नाही. पूर्वीच्या काही जिजाऊ शिवाजी महाराजांना गोष्टी सांगायची, त्याच्यातनं त्यांचं शौर्य वगैरे विकसित होत गेलं आणि मग त्यांचा लढाऊपणा वाढत गेला. परंतु आत्ताच्या काळात ही आई जरी मुलांना रोज गोष्टी सांगत नसली तरीसुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ह्याच्यातनं त्याच्या 10 पटीने मूल स्मार्ट होत जात आहे. तर त्याच्यातनं पण आपण बघितलं पाहिजे की आपल्याला आईवडील वेळ देत नाही आहेत, तर आपण आपल्या परीने कशातनं आपलं व्यक्तिमत्व विकसित करायला पाहिजे. या नकारात्मक गोष्टी ज्या असतात किंवा आपल्याला या अडचणी आहेत, त्या अडचणी आहेत, व्यक्तिमत्वामध्ये या कमी गोष्टी आहेत, तर असं ज्यावेळेस पहिल्यांदा अनुभव येतो त्यावेळेस गडबडून जाऊ नका. शांत राहा. काय करू शकतो मी अशा परिस्थितीत असा विचार करा. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यावर विश्वास ठेवा. बुद्धीचा वापर जर आपण केला तर आपल्याला मार्ग सापडतात. नकारात्मक गोष्टी समोर आल्याबरोबर शांत राहा. परमेश्वराने दिलेली आपल्याला जी अमोल देणगी आहे त्या देणगीचा विचार करा. शांत राहिल्यानंतर बुद्धीचे द्वार आपोआप खुलू शकतात. हिंमत तेव्हाच निर्माण होईल ज्यावेळेस आपला स्वतःच्या बुद्धीवर आपला विश्वास राहील. आणि प्रत्येकाला बुद्धी असते. आपल्या स्वतःवर विश्वास ठेवणं याला आत्मविश्वास म्हणतात. हे आत्मविश्वासाचं कौशल्य आपण संपादन करू शकतो. आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. नमस्कार. यंग तरंगच्या या भागामध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज व्यक्तिमत्व विकासाविषयी आपण बोलतो आहोत आणि सरांनी नुकतंच जे मार्गदर्शन केलं त्याविषयी आपल्या एका विद्यार्थिनीच्या मनात शंका आहे. काय विचारायचं तुला? सर, तुम्ही काय बोलला की देवाने आपल्याला बुद्धी हा एक मार्ग दिला आहे, पण त्याच प्रकारे त्यांनी मन पण हा एक मार्ग दिला आहे ना. मग जर आपण सगळ्या संकटात बुद्धीने चाललो तर मनाचा काय उपयोग? काही अशी संकट असतात की त्याच्यात मनाचा पण वापर करावा लागतो ना, तिथे बुद्धीचं काही चालत नाही. मग तेव्हा काय करायचं? शास्त्रामध्ये म्हणजे आधुनिक शास्त्रामध्ये भारतीय परंपरे आणि इंग्लिश पद्धतीमध्ये एक असा फरक दाखवलेला आहे की इंग्लिश पद्धतीप्रमाणे सायकोलॉजीमध्ये शरीर आणि मन या 2 गोष्टी धरलेल्या आहेत. आणि शरीरामध्ये आपली चेतना, शरीर ही एक बाजू धरलेली आहे आणि मनामध्ये बुद्धी, हृदय, जे जे काय असेल, आत्मा, आपण शब्द वापरतो ना अनेक शब्द, ते म्हणजे मन. आणि म्हणून आपली जी व्यक्तिमत्व आहे ते सायकोसोमॅटिक आहे. सोमा म्हणजे आपलं शरीर आणि सायको म्हणजे आपलं मन. तर मी जे बुद्धीच्या अर्थाने म्हटलं होतं तर त्या ठिकाणी तू मन शब्द घाल ना. बरोबर. म्हणजे फक्त शब्दाचा फरक आहे, मूळ शब्दाचा संकल्पना फरक. तशीच आहे. अनेकदा आम्हाला असं वाटतं की बुद्धी म्हणजे आम्ही गणिती ज्या क्रिया करतो त्या म्हणजे बुद्धी आणि आपलं मानसिक बळ किंवा भावना म्हणजे मन. तर असा काही फरक नाही. मन, बुद्धी, आत्मा हे जे निरनिराळे शब्द वापरतो आपण ना. आता आत्मा, मी जर आत्म्याच्या गोष्टी सांगायला लागलो तर तुम्ही म्हणाल दाखवा आत्मा. मी दाखवू शकतो का? बुद्धी मी दाखवू शकत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना गोळाबेरीज मन, बुद्धी आहे. तर शरीर आणि सायकोसोमॅटिक पर्सनॅलिटी. ही जी मुलं ज्या वयातली आहेत ती अनुकरण प्रिय असतात आणि मग माझे मित्र करत आहेत, आजूबाजूला असं घडतं आहे म्हणून त्याचं अनुकरण केलं जातं. तर ह्यात चांगलं आणि वाईट याचा विवेक कसा करायचा? चांगलं काय आणि वाईट काय हे मी तुम्हाला सांगणं किंवा दुसऱ्या जगातल्या कुठल्याही माणसाने सांगणं हा तुमचा अपमान होईल असं वाटत नाही तुम्हाला? कारण चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. सत्सद विवेकबुद्धीचा तराजू प्रत्येकाला दिलेला आहे. मला सांगा, कॉपी करणं वाईट का चांगलं? चांगलं आहे. कोणी म्हणताय चांगलं कॉपी करणं? पण होते की नाही कॉपी? जे आपल्या सत्सद विवेकबुद्धीला वाटतं की हे चूक आहे आणि आपल्या सत्सद विवेकबुद्धीला वाटतं की हे बरोबर आहे, हे ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस बरोबरीची कास धरणं ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अत्यंत योग्य, उपयुक्त अशी गोष्ट आहे. मॅडम, मला तुम्हाला एक शिक्षक किंवा एक पालक या दोन्ही भूमिकांमधून विचारायला आवडेल की अनेकदा मुलं चुकतायत असं आपल्याला दिसतं किंवा त्यांचं चुकीच्या गोष्टींचं अनुकरण करतायत, तर त्यावेळेस नेमकी भूमिका काय असली पाहिजे? त्यांनी स्वतःकडे आपल्याला अंतर्गत पहिले पाहिलं पाहिजे आणि दुसरा सांगतो म्हणून आपण ऐकायचं नाही किंवा दुसऱ्याचं चूक आहे
हे त्याला सांगितलं पाहिजे. आणि हे सांगताना त्याला मन न दुखवता व्यवस्थित हळुवारपणे सांगितलं पाहिजे एकतर, किंवा दुसऱ्याच्या काही प्रॉब्लेम असेल तर तो आपण सॉल्व केला पाहिजे त्यांचा. तर ह्याच्यातनं पण आपलं व्यक्तिमत्व विकसित होत जातं. आपल्या शरीरामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक बुद्धी आणि मन. तर व्यक्तिमत्व विकासासाठी बुद्धी जेवढी महत्त्वाची आहे त्याच्या कितीतरी पटीने मन आहे. कारण मन मुलांना काय करतं, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व कसं घडवतं ते ॲट्रॅक्ट करतं. मनाकडे संकल्पना असतात, भावना असतात, कल्पना असतात, त्या बुद्धीकडे नसतात. जसं मनामध्ये आलं मला एखादी वस्तू खायची तरच बुद्धी कार्य करू शकते त्या पद्धतीने. मनामध्ये मी ठरवलं मला इंजिनियर व्हायचं तरच बुद्धी त्या पद्धतीने आपण वापरू शकतो. बुद्धीला आपण वापरू शकतो. बुद्धी घडवू शकत नाही माणसाचं व्यक्तिमत्व. मन बुद्धीला चालना देईल, किंवा मनामध्ये आलं तर त्या बुद्धीला आपण ट्रेस करू शकतो, वाढवू शकतो. म्हणजे व्यक्तिमत्व विकासामध्ये तुम्ही जो महत्त्वाचा पार्ट आहे मन, हा जो मुलांवर बालसंस्कार आपण म्हणतो, म्हणून हा विषय लवकर पाहिजे मुलांना. 5वी पासून पाहिजे की तिथे मनाच्या ज्या कल्पना असतात त्या विस्तारत जातात आणि तिथं त्यांना ते योग्य गायडन्स मिळालं तर मनावर जे होणारे संस्कार आहेत ते व्यक्तिमत्व घडवतात. संस्कार व्यक्तिमत्व घडवतात आणि ते संस्कार मनाला पाहिजेत. हा मुद्दा मला वाटतं आपण सगळेच मान्य करू की जितक्या लवकर आपण आपल्या मनाची ताकद वाढवायला लागू तितकं चांगलंच आहे. आत्ता याच संदर्भामध्ये कलेचा उल्लेख झाला तर मला इथे एक छान आपल्याबरोबर एक कलाकार आहे. तुझं नाव सांगशील? श्रेयाली वहाणे. तू नुकतंच एका चित्रपटात काम केलंस, कसं वाटलं तुला? मुळात खूप छान वाटलं. मी खूप एक्सायटेड झाले होते की स्वतःला एक्सप्रेस करण्याची एवढी छान संधी मिळाली आहे आणि मी झाले एक्सप्रेस. त्यात मिसळायला थोडा वेळ लागला पण बरंच काही नवीन शिकायला मिळालं जे कदाचित नसतं मिळालं मला शिकायला घरात किंवा फ्रेंड्समध्ये. तर अशा नवीन गोष्टी काही शिकायला मिळाल्या, काही गोष्टी कळाल्या की बाबा हे असं असं असतं, या गोष्टी अशा असतात. आणि खरं तर इतक्या नवीन नवीन व्यक्तींशी किंवा इतक्या नवीन नवीन व्यक्तिमत्वांशी ओळख झाली आणि तेव्हा कळलं की काही माणसं अशीही असतात. प्रत्येकाचं आपापलं एक मत असतं की नाही मी हेच करणार, नाही मी हेच करणार. स्वतःचं एक निश्चित ध्येय असणं हे तुला या निमित्ताने बघायला मिळालं आणि खूप आवडलं. तुमच्यापैकी अनेक जण खेळाडू असतील, कोणी कुठल्या कलेमध्ये पारंगत असेल. कसं वाटतं जेव्हा तुम्ही तुमच्या कलेची साधना करत असता? मॅम मला वक्तृत्व स्पर्धेची खूप आवड आहे. म्हणजे वक्तृत्व भाषण करणं मला खूप आवडतं. मला भाषण करणं का आवडतं कारण मला प्रत्येक वेळी जेव्हा मी भाषण करतो, एखाद्या विषयावर बोलतो तेव्हा मला त्यातून काही वेगळं शिकायला मिळतं. मला खेळ खेळायला खूप आवडतात तर त्यामधून मला खूप काही शिकायला पण मिळते. जसे आपण पडलो तर आपण उठता पण येते, हे आपल्याला आयुष्यामध्ये पण करता येते. आपण निराश झालो तर परत पुन्हा आशेने परत उभा राहू शकतो ना. मला चित्रकलेची आवड आहे. चित्रकला मुख्य म्हणजे कोणत्याही कलेतून आपल्याला आनंद मिळत असतो. जी गोष्ट आपल्याला आवडते त्यातून आपल्याला आनंद मिळतो, पण त्याचबरोबर स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी काहीतरी मिळतं. ज्या गोष्टी आपण इतरांशी शेअर नाही करू शकत त्या गोष्टी आपण आपल्या कलेतून व्यक्त करू शकतो. मला सायन्स प्रोजेक्टची एक खूप आवड आहे. मी सायन्स प्रोजेक्टद्वारे म्हणजे सर्व लोकांना असे समजतो कचऱ्याचे व्यवस्थापन आपण कशा प्रकारे केलं, ज्यामुळे आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आपल्याला जाणवतं. तर त्या सायन्स प्रोजेक्टद्वारे मी सर्वसामान्य लोकांना किंवा विद्यार्थी वगैरे सर्व लोकांना एवढं फक्त सांगतो की आपण कचऱ्याचे प्रदूषण कमी प्रमाणात केलं पाहिजे. बरं, हां. मला विविध प्रकारचे खेळ खेळणं खूप आवडतं कारण मला असं वाटतं की स्वतःचं जर व्यक्तिमत्व आपल्याला ओळखायचं असेल तर आपल्याला स्वतःला ओळखलं पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण आपल्या कोणत्याही गोष्टीचा उल्लेख करतो, म्हणजे एखादी आपली पेन्सिल असेल किंवा आपली खेळताना जर आपली एखादी बॅट जरी असेल तरी आपण असं म्हणतो की ही माझी बॅट आहे, ही माझी पेन्सिल आहे. म्हणजे असं मी म्हणणारा आपल्यामध्ये एक तिसरा व्यक्ती असतो आणि त्याला ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपण त्याला ओळखू शकलो तर आपल्या व्यक्तिमत्वाचा नक्कीच विकास होईल. मॅडम, आपण स्वतः एक कलावंत आहात तर तुम्ही काय सांगाल की कला आणि व्यक्तिमत्व विकास याचं नेमकं काय नातं आहे? कलेच्या माध्यमातून आपण स्वतःला एक्सप्रेस करू शकतो. जसं काही एखादी कला आहे, उदाहरण घ्यायचं तर वारली कला आहे. वारली कलेमध्ये आपण बघितलं तर प्रत्येक गोष्ट त्यांची चित्राद्वारे हे आनंदी विषयाला धरूनच आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख, दैन्य, दारिद्र्य असूनसुद्धा कधीही त्यांनी त्या गोष्टीचा बाऊ न करता फक्त आनंदाला महत्त्व दिलं. आणि त्यांचं एक विशिष्ट ते तारपा नृत्य किंवा इतर काही आदिवासी त्यांचं जीवनचरित्र आहे वारली लोकांचं, हे सगळं त्यांनी आनंददायी असंच दाखवलेलं आहे. म्हणजेच त्यांनी त्यांचा जो समाज आहे, वारली समाज आहे, तो आम्ही कसं आनंदी आहोत किंवा आनंदाला किती महत्त्व आहे आपल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हेच त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. आणि एखादी कला आपण जर विकसित करायची तर आपण जरूर करावी
दुसऱ्याची कला आपण चोरू शकतो पण दुसऱ्याची बुद्धी चोरू शकत नाही. त्याच्यासाठी आपण आपली स्वतःची बुद्धी वापरून स्वतःची कलाच डेव्हलप केली पाहिजे. व्यक्तिमत्व विकास ही खरं तर सतत सुरू असलेली प्रक्रिया आणि त्यामध्ये आपल्याला प्रभावित करणारे कितीतरी घटक, मग ते आपले आईवडील असतील, आपल्या आजूबाजूचं जग असेल, आपलं शालेय कॉलेज जीवन असेल, अनेक असे घटक आणि या राष्ट्राचा इतिहास असेल, अनेक थोर पुरुष असतील, त्यांची चरित्र असतील, या सगळ्यातूनच कुठे ना कुठे प्रभावित होऊन आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ती आपल्याला आपल्या स्वची जाणीव होणं, आपल्या सत्वाची जाणीव होणं आणि कुठेतरी या दिशेने आपल्या तरुण पिढीने विचार करावा. हाच विचार लक्षात घेऊन आजच्या या कार्यक्रमाची आपण आखणी केली होती. तो किती यशस्वी झालाय हे आपल्या कृतीवरून आपल्याला कळणार आहे. तेव्हा आता कृतीप्रधान व्यक्तिमत्व विकासासाठी आपण कामाला लागूया आणि आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये.